अमसा तहसील के चांदपुर में स्थित आड़कू चौधरी आश्रम स्कूल में कक्षा 10वीं में अध्ययनरत छात्रा मोठा गांव आसलपानी निवासी राजश्री मदान वाडिवे की मंगलवार को भंडारा जिला अस्पताल में इलाज के दौरान मौत हो गई। राजश्री की तबीयत कुछ दिनों से खराब थी। उसे इलाज के लिए प्रारंभ में सिहोरा के ग्रामीण अस्पताल में लाए जाने के बाद उसे तुमसर रेफर किया गया था, लेकिन हालत और गंभीर होने के कारण उसे भंडारा रेफर किया गया। इस संबंध में कांग्रेस के आदिवासी सेल के जिलाध्यक्ष अशोक उइके ने आदिवासी परियोजना अधिकारी को घटना की जानकारी दी और स्कूल प्रबंधन पर गलती का आरोप लगाते हुए राजश्री के परिजनों को 10 लाख रुपए मुआवजा देने और दोषियों पर कार्रवाई की मांग की गई। उन्होंने बताया कि आश्रम स्कूलों में जिला प्रशासन के अधिकारियों द्वारा भेंट नहीं देने एवं प्रत्येक माह विद्यार्थियों के स्वास्थ्य की जाँच नहीं होने से विद्यार्थी गंभीर बीमारी से पीड़ित होते हैं और जिस समय उन्हें उपचार के लिए अस्पताल ले जाया जाता है उस दौरान काफी देरी हो जाती है। इससे विद्यार्थियों को अकाल मौत के आगोश में समाना पड़ता है। उइके ने जिला प्रशासन इस ओर ध्यान देने की मांग की गई है। तर माझे नाव अनिल सेदलाल टेकाम, जिला उपाध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी परिषद नवी दिल्ली शाखा भंडारा च्या वतीने आम्ही संघटनातर्फे काम करत असतो। अशा परिस्थितीमध्ये चौधरी आडकोजी चौधरी अनुदानित आश्रमशाळा चांदपूर या शाळेमध्ये ते शिकत असताना तिची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे तिला दवाखान्याला घेऊन गेले। त्या दवाखान्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी त्या दरम्यान ते मरण पावली आणि त्यामुळे आम्हाला त्या मुलांना आपण ज्या शाळेमध्ये दाखल केलं होतं तर ते जबाबदारी त्या कर्मचारी आणि संचालक मंडळाची होती, परंतु कोणत्या कारणास्तव ते मरण पावले ते अजूनपर्यंत ते माहीत झाली नसून म्हणून आम्हाला त्याची पुरेपूर चौकशी करून जे दोषी आढळतात त्याला कारवाई झाल्या पाहिजे आणि त्या परिवाराला जी दुःखद घटना घडली त्यांना एक आर्थिक मदत म्हणून शासनाकडून आणि संचालक मंडळाकडून असण्याची आवश्यक आहे। म्हणून आमची हीच विनंती आहे की संघटनातर्फे की त्या परिवाराला आर्थिक मदत व्हावं आणि संचालक मंडळाकडून सुद्धा आर्थिक मदत व्हावं। तरी आम्ही एवढे बोलून आम्ही त्यांना 15 लाखापर्यंतच्या अनुदान म्हणून त्या संचालक मंडळाकडून पाहिजेत आहेत। जर यांनी बरोबर व्यवस्थित त्यांच्या आर्थिक मदत केलं नाही तर आम्ही संघटनातर्फे रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेणार आहोत। म्हणून शासन आणि प्रशासनाने लक्ष देऊन दोषीवर कारवाई करावं आणि त्या संचालक मंडळ सुद्धा ते दोषी आढळत असतील तर त्यांना सुद्धा त्यांच्यावर म्हणजे गुन्हा दाखल करावा आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल ह्या कलम अंतर्गत त्यांना करण्यात यावं असेही आमची या इतर सर्व आदिवासी संघटनांमार्फत मागणी आहे। एवढंच मी आजच्या या परिस्थितीत मी बोलत आहे की त्यांना आर्थिक मदत दिलं पाहिजे।